राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 हा सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. दिनांक 31/10/2025 या अर्थ दिनांकावर प्रभाग यादी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी दिनांक 6/11/2025 रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची कालावधी आहे 10 नोव्हेंबर 25 ते 17 नोव्हेंबर 25 दुपारी 3 वाजेपर्यंत. 17 तारखेला शेवटचा दिवस 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र आपल्याला उमेदवारांना दाखल करण्यात येते. दिनांक 18/11/2025 सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येईल. वैध झालेले नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ आहे 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 3 वाजेपर्यंत. ज्या ठिकाणी अपील दाखल झालेले असेल तिथं उमेदवारी मागे घेण्याची कालावधी राहील 21 ते 25 नोव्हेंबर 2025. निवडणूक चिन्ह देण्याची जी अंतिमरित्या तारीख राहील ती 26 नोव्हेंबर 2025 राहील. आवश्यक असल्यास तिथे मतदान घेण्याची दिनांक आहे 2 डिसेंबर 2025. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम दिनांक आहे 3 डिसेंबर 2025. असा हा राज्य निवडणूक आयोगाने शिरपूर वरवाडे नगर परिषदेसाठी नियोजित केलेला निवडणुकी संदर्भातला कार्यक्रम आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी सर्व संबंधित राजकीय पक्ष, उमेदवार, शिरपूरचे नागरिक यांना विनंती करतो की जे काही आयोगाने आपल्याला निवडणुकी संदर्भातल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण आचारसंहिता लागू असल्या कारणाने आचारसंहितेचं अनुपालन करावं. तसेच ज्या गोष्टी अभिप्रेत निवडणूक आयोगाला अभिप्राय आहेत त्या गोष्टी कराव्यात अशी मी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने सर्वांना मी विनंती करीत आहे. तसेच जो काही कालावधी आपल्याला विहित केलेला आहे त्या कालावधीमध्येच आपण त्या गोष्टी आणि त्या ॲक्टिव्हिटीज कराव्या अशा देखील मी सर्व संबंधितांना विनंती करीत आहे. तसेच जे काही आयोगाच्या वेळोवेळी सूचना प्राप्त होतील मी त्या सर्व संबंधितांना त्या संदर्भातले अवगत करण्याची देखील दक्षता घेईल. पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो की जो काही शिरपूर शहरासाठी जो शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा कार्यक्रम दिला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपण सर्वांचे मी सहकार्य अपेक्षित करतो. धन्यवाद. नामनिर्देशन पत्र आहे ते ऑनलाईन भरायचे आहे का ऑफलाईन? अगदी बरोबर आहे. उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर पहिले अपलोड करायचे आहेत आणि नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विहित वेळेत ते सादर करायचे. आरक्षित असलेल्या वॉर्डमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तेव्हाच बंधनकारक आहे की कसे? अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये सूचना अशा आहेत की त्या सर्व वर्गासाठी जागेसाठी आरक्षित जागेवर आपल्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. पण जे उमेदवार नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करू शकत नाही त्यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोच या कार्यालयात अर्ज नॉमिनेशन पेपर सोबत सादर करणं आवश्यक आहे.